नेमकं काय प्रकरण आहे, काय चर्चा झाली, काय मागणी तुम्ही? मला दुःख या गोष्टीचं होतं की हे बीड मध्ये इतकं जंगल राज चालू आहे की लोकांनी आता जगायचं कसं हेच कळत नाही. आताच्या घटकेला इथली जी सावकारी प्रकरणं आहेत ती माझ्या पुढे आली आहेत आणि मला काय बोलावं हे कळत नाहीये. कारण RTGS नी पैसे हे सावकार देतात, रोखेने पैसे परत घेतात, यांचे चेक्स ठेवून घेतात आणि मग त्यांना इतकं पिळतात की लोक इथे आत्महत्या करतात. हेच प्रकरण माझ्याकडे आता हे बोबडे कुटुंबाचं आलंय. त्याच्यात मंगेश आणि बजरंग ही दोन मुलं यांचं जिनिंग मिल होती आणि त्या जिनिंग मिलसाठी त्यांनी काही सावकारांकडनं म्हणजे एक दिलीप धूत नावाचे एक सावकार होते त्यांच्याकडनं पैसे घेतले, पूर्णच्या पूर्ण पैसे परत दिले, पूर्णच्या पूर्ण व्याज देखील परत देऊन सुद्धा त्यांचे जे चेक जे ब्लँक चेक सुरुवातीला दिलेले होते ते त्यांना परत केले गेले नव्हते. वारंवार मागणी करून सुद्धा ते चेक न देता दिल्यामुळे त्या माणसाला शेवटी इतकं त्यांनी छळलं, मानसिक छळ, धमक्या इतक्या मोठ्या प्रमाणावर दिल्या की त्यांनी भाऊबीजेच्या दिवशी आत्महत्या केली. आणि मला आज कळत नाही की त्याच्या वडिलांनी म्हणजे दोन्ही मुलं, एक मुलगा गायब झालाय, 3 वर्ष झाले पत्ता नाही, दुसऱ्या मुलांनी आत्महत्या केली, दोघांनाही 2-2, 4 अशी छोटी छोटी मुलं आता सोडून हे कुटुंब आता कसं जगणार असा प्रश्न पडतो. म्हणून मी आज पोलीस स्टेशनमध्ये मी खरं जालन्याला होते, हे काल रात्री मला तिथे भेटायला आले, उलट्या पावलाने मी पुन्हा बीडमध्ये आले. आता पोलिसांची चौकशी बघितली तर पहिलं मंगेशनी 19/4 म्हणजे एप्रिल महिन्यात विष खाऊन जेव्हा त्यांनी आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला तो इथल्या दीप हॉस्पिटलमध्ये ऍडमिटेड होता. खरं तर पोलिसांचं काम होतं की त्यांनी तेव्हाच्या तेव्हा FIR घेऊन या लोकांवर कारवाई करायची होती, पण तसं न करता त्यांच्यावर कारवाई झाली नाही आणि म्हणूनच शेवटी त्रास छळ झाल्यामुळे शेवटी त्यांनी आपले प्राण फाशी देऊन घेतले. मला कळत नाही इथली पोलीस यंत्रणा करते तर काय करते आणि का FIR 19/4 घेतला नाही असे सगळे प्रश्न विचारल्यावर मला सांगण्यात येते की DDRनी एक पत्र दिलंय की तशा लेंडिंगच्या याच्यात FIR करता येत नाही. म्हणून आता मी RTI खाली ती कॉपी मागितली आहे आणि मी DDRला लिहिणार आहे. पण हा झाला त्यातला एक भाग. दुसरा भाग असा आहे की जर पैसे लेंडिंगने देणं होतं तर दुसरा त्याच्यातला भाग जो धमक्याचा होता त्याच्यावर तरी FIR व्हायला हवी होती, पण ती FIR झालेली नाहीये. म्हणून आज या कुटुंबाला इतका त्रास होतोय. त्यांची जी जमीन आहे 17 गुंठे जमीन आहे त्याच्यावर सुद्धा आत्ताच्या घटनेला त्यांनी थांबवलेलं आहे. तर मला कळत नाहीये की काय या सगळ्या लोकांना बोलावं. आताच्या घटनेला कोणी पोलिसांनी ज्या अधिकाऱ्यांनी ही दिरंगाई केली ती का दिरंगाई केली हा पहिला प्रश्न. दुसरा म्हणजे सावकार जे होते त्यांची सावकाराची लायसन्स कधीपासूनचे होते हे माहित नाही, ती चेक केली की नाही, DDRनी हे सगळं व्हेरीफाय केली की नाही, असे असंख्य प्रश्न पडतात. आणि ह्या लोकांनी आता 120% कोणी व्याज देतं हे बुद्धीला न पटण्यासारखं आहे. म्हणजे महिन्याला 10% माणूस चुकवणार कसा आणि मग तो त्या व्याजात अडकत जातो. आपण हे सतीश भोसले प्रकरणात पण बघितलं होतं. 50,000चं लोन होतं त्याच्यात सुद्धा ते, आणि ह्या लोकांच्या लोनमध्ये सुद्धा 120% जर कोणी सावकारी करत असेल तर हे आता सगळं पोलिसांनी थांबवलं पाहिजे. हे DDRनी देखील थांबवलं पाहिजे. आणि त्याच्यावर यांच्या ज्या 17 गुंठे सातबाऱ्यावर जी नोंद लावून आता त्याच्यावर बोजा टाकण्यात आलाय तर या कुटुंबाने याच्या पुढे जगायचं कसं. तर माझी विनंती आहे पोलिसांना आणि माध्यमांना सुद्धा की प्लीज हे प्रकरण लावून धरा. या कुटुंबाला न्याय देण्याची गरज आहे. कारण ही सगळी छोटी छोटी मुलं आहेत